नमस्कार मंडळी, मी तुम्हाला महाशिवरात्री स्पेशल रताळ्याचे वेपर्स बनवून दाखवणार आहे. तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा. वेपर्स करण्यासाठी रताळे, तेल, चटणी, मीठ एवढं साहित्य घेतलंय. रताळे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. आता ही मातीत असते बघा, जमिनीमध्ये असल्यामुळं त्याला माती असते जास्त, म्हणून आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे पाण्याने. असे चोळून धुवून घ्यायचे. याच्यात असं या खड्ड्यात ह्यात खडं ही असतात मातीचं, त्याच्यामुळे आपल्याला चांगले धुवून घ्यायचे रताळे. आता अजून दुसऱ्या पाण्याने धुते, लय घाण निघली मातीने. आता अजून एक वेळ चोळून धुते. रताळ्याच्या आता इकडचं साईडचंही घेते कापून. वेपर्स तळायला कढई चुलीवर ठेवून घेते. आता कढईत तेल टाकून घेते. तेल आपल्याला चांगलं गरम होऊन द्यायचंय, म्हणजे वेपर्स चांगलं निघतात. तेल गरम झालंय, वेपर्स खिसून घेते आता तेलात. आता मस्त चकल्या निघलाय बघा. असं मस्त कडक घ्यायचे भाजून आपल्याला, म्हणजे कुरकुरीत झाले पाहिजे. रताळ्याचे काय करायचे, चकल्या खिसून अजिबात ठेवायच्या नाही बघा, डायरेक्ट तेलात टाकायच्या. त्याच्यामुळे काय पण त्रास होत नाही आपल्याला. त्याला काय साल काढायची गरज नाही, काय नाही. साल्यात तर सगळं जीवनसत्व असतं. तो का मस्त कलर आला आता. आता काढून घेते. तो का किती मस्त कुरकुरीत झाले बघा. आता दुसरा घाणा सोडते लगेच. तो का मस्त कलर आलाय, काढून घेते आता. आपले वेपर्स तळून झालेत, एवढे झाले बघा. आता चवीपुरतं मीठ टाकून घेते.
चटणी पण पाव चमचा टाकते, लई नाही टाकत. आता हलवून घेते. आता गरम गरम मध्ये हे चटणी मीठ चिटकतं म्हणजे ठेवा कसे कुरुम कुरुम वाजायला बघा आता कसे लागलेत भारी. हे झालं आपलं महाशिवरात्री स्पेशल वेपर्स तयार. कोणाकोणाला आवडला असेल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या खायला.